नमस्कार. सर्वात मोठी बातमी. चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार, असा निर्धारच जरांगे यांनी केला आहे. काल बुधवारपासून अंतरवाली सराटीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. येत्या 29 ऑगस्टपर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून यानंतर निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, विधानसभेसाठी 2024 इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काल सकाळपासूनच अंतरवाली सराटी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक दिग्गज पडद्यामागून जरांगे यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून डॉक्टर. मीनल खतगावकर या देखील अंतरवाली सराटीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. डॉक्टर. मीनल खतगावकर जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिलेल्या आहेत. आता त्या नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्या मनोज जरांगे यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे दाखल झाल्यानंतर डॉक्टर. मीनल खतगावकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.